बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवानंतर आता गदर 2 सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटात झळकलेली अभिनेत्री अमीषा पटेल चेक बाउन्स प्रकरणामुळे अडचणीत सापडली आहे। उत्तर प्रदेशातील मुरादाबाद न्यायालयाने अमीषा पटेल विरोधात 2017 मधील एका वादग्रस्त प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याने ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार 16 नोव्हेंबर 2017 रोजी मुरादाबादमध्ये झालेल्या एका लग्न समारंभात परफॉर्मन्ससाठी अमीषा पटेलला बुक करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचे आयोजक पवन वर्मा यांनी असा आरोप केला आहे की अमीषा पटेलला 14,50,000 रुपयांचा ॲडव्हान्स देण्यात आला होता। याशिवाय दिल्ली रोडवरील एका हॉटेलमध्ये तिच्या राहण्याची पूर्ण व्यवस्था देखील करण्यात आली होती। मात्र ठरलेल्या दिवशी अमीषा पटेल कार्यक्रमाला पोहोचली नाही असा आयोजकांचा दावा आहे। आयोजकांच्या म्हणण्यानुसार कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यानंतर अमीषा पटेलने संपूर्ण रक्कम परत देण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र पैसे परत न केल्याने हा वाद न्यायालयात पोहोचला आणि त्यातूनच चेक बाउन्स प्रकरण उभं राहिलं आहे। या प्रकरणात आता न्यायालयाने कडक भूमिका घेत अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याचं समोर आलं आहे। दरम्यान अमीषा पटेलने या प्रकरणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे। आपल्या पोस्टमध्ये अमीषा पटेलने स्पष्ट केलं आहे की हे प्रकरण खूप जुनं असून संबंधित व्यक्तीने सेटलमेंट डीडवर सही केली होती। ठरलेली संपूर्ण रक्कम स्वीकारण्यात आली होती असंही अमीषा पटेलने म्हटलं आहे। त्यामुळे सध्या माध्यमांमध्ये सुरू असलेली कार्यवाहीची चर्चा दिशाभूल करणारी असल्याचा दावा तिने केला आहे। अमीषा पटेलने पुढे असंही स्पष्ट केलं आहे की आपल्यावर खोटे आरोप करण्यात येत असून त्याला उत्तर देण्यासाठी तिचे वकील योग्य ती फौजदारी कारवाई करणार आहेत। खोटे दावे करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत असल्याचंही अमीषा पटेलने नमूद केलं आहे। दरम्यान अमीषा पटेल गेली सुमारे 25 वर्ष चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे। 2000 साली ऋतिक रोशनसोबत कहो ना प्यार है या चित्रपटातून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली। त्यानंतर गदर एक प्रेमकथा आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गदर 2 सारख्या यशस्वी चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत। राजपाल यादव यांच्या चेक बाउन्स प्रकरणानंतर आता अमीषा पटेलवर झालेली ही कारवाई बॉलिवूडमधील कायदेशीर वादांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकणारी ठरत आहे। या प्रकरणात पुढे न्यायालय काय निर्णय देते आणि अमीषा पटेलची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे।